बजेटच्या महासभेमध्ये आपल्याला नागरिकांना घरपट्टीच्या देखील नळ कनेक्शन करून त्याच्यामध्ये त्याचे चार्जेस आकारण्याची तरतूद करण्याबाबतचं धोरण मंजूर झालेलं आहे. त्यानुसार पुढील 6 महिन्यामध्ये आम्ही तो कार्यक्रम आखतोय. पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये आपण नागरिकांना वेळ देतोय किंवा तुम्ही कनेक्शन करावं. त्यांनी जर कनेक्शन नाही केलं तर मग आपण आपल्याकडच्या एजंट आमचे नंबर असतील ते नंबर लावून त्यांच्यामार्फत ते काम पूर्ण करू. 6 महिने कालावधी जास्त होतो. 6 महिने म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये कनेक्शन करावं लागणार आहे. तरी पण आपण जास्तीत जास्त प्लंबरची संख्या वाढवून ते कमी करण्याचा प्रयत्न करू. पुढची यंत्रणा कधी सुरू होईल हे 6 महिने दिल्यावर? आता सध्या स्थितीमध्ये 10,000 कनेक्शन जे झाले त्याच्यात तर 15 एमएलडी पाणी रोज येत आहे आणि ते 15 एमएलडी पाण्यावरती प्रक्रिया आपली सुरू आहे सध्या स्थितीमध्ये. आता हा टप्पा क्रमांक 1 चा विषय झाला. आता येणाऱ्या योजनेचा टप्पा क्रमांक 2 ची पण सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये जोडणीच्या संदर्भात नियोजन काय? जोडणीच्या संदर्भात प्रत्येकाच्या घरापासून तर त्या चेंबर करून त्याची जोडणी प्रत्येक नागरिकाला माहिती त्याची करावी. कसं कारण की त्याच्याबद्दल राज्य शासनाच्या स्तरावर पण चर्चा झाली. त्याच्यामध्ये तो खर्च अंतर्भूत नसतो आणि तो करू देत नाही. पण तो खर्च सुद्धा मनपाने केला आणि नागरिकांकडून वसूल करण्याच्या संदर्भात धोरण राबवू शकते का? हो, आपण राबवू शकतो. कारण कसं राबवता येईल, नागरिकांची उत्सुकता असते. कोणी भाडेकरू असतो, कोणी घरमालक घर इथे बंद असतात, घरमालक बाहेर गावी गेलेला असतो. अशाने आपलं 100% उद्दिष्ट साध्य होण्यामध्ये अडचणी येतात. तर याच्या संदर्भात एक विस्तृत कुठेतरी एक पॉलिसी असायला पाहिजे की जेणेकरून आपली योजना हँडओव्हर झाल्यानंतर टप्पा आहे. त्याच्यासाठी ती नितीन भाऊंनी सूचना मांडली आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या माध्यमातून जर आपण ती जोडणी केली आणि घरपट्टी किंवा नळपट्टीच्या सोबत जर त्याची, कारण की प्रत्येक घरावाल्याला एक प्लंबर आणणं तेही मोठ्या प्रमाणावर कठीण आहे. कारण की तोही येत नाही आणि तोही त्याचे रेट वाजवी सांगत नाही. त्या अनुषंगाने ही मोहीम जर महापालिकेने आणि ती टाइम बॉन्ड बांधून जर केली तर ही प्रकल्प टाइमात सुरू होण्यास मदत होईल. आणि नक्कीच मागील काळात जे काही राहिलेले आहेत त्यांची सुद्धा आपण जर लावली तर ते नक्कीच ते लवकरात लवकर होतील. कारण की प्रत्येकाला आपण रोड होत असताना प्रभाग क्रमांक 5 चा मी नगरसेवक नात्याखाली सांगू इच्छितो की ज्यावेळेस रोड होत होते अक्षरशः गल्ल्यांमध्ये जाऊन नागरिकांना विनंत्या करून की आपण पाईपलाईन जोडून घ्या, नाही तर रोड परत खोदता येणार नाही, तुम्हाला दंड लागेल. बऱ्याच लोकांनी केले पण त्याच्यात काही पर्सेंटेज लोक राहिलेले ते मान्य आहे. परंतु ही योजना जर आपण नियोजनबद्ध जर केली तर नक्की जळगाव शहरातले जे रोड बऱ्याच काळापासून होत नाही आणि मान्य या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील साहेब असतील, आमदार राजमामा असतील, गिरीश भाऊ असतील, यांच्या माध्यमातून जो मिळालेला निधी आहे आणि त्याचं जर आपण नक्कीच चांगल्या प्रकारे जर नियोजन केलं तर पुन्हा हे फोडण्याचं काम होणार नाही. म्हणून माननीय नितीन भाऊंनी जी सूचना मांडलेली आहे त्यास मी अनुमोदन करतो.